निधी वाटपात समानता आणण्यासाठी आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याबाबत मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या या मलाईदार खात्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातल्यानं महायुतीत अलबेल नसल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी आता मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे। अलीकडच्या काळात नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना रसद पुरवली जाते, मित्र पक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही, अशी कुजबूज महायुतीच्या गोटात होती। नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचं ठरवलंय। येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। निवडणुकीच्या काळात या खात्यातून मोठ्या प्रमाणात रसद पुरवली जाण्याची शक्यता आहे। अशा वेळी एकनाथ शिंदेंकडून आपल्या आमदार आणि नगरसेवकांवर निधीच्या रूपानं विशेष कृपा होऊ शकते, तर मित्र पक्षांच्या आमदार आणि नगरसेवकांवर अवकृपा होण्याची शक्यता काही मंडळींना वाटते। त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या खात्यातून जाणाऱ्या निधीवर आता इथून पुढे मुख्यमंत्री फडणवीस करडी नजर ठेवणार असल्याचं बोललं जात आहे। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनीच नगरविकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती। काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली होती। भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील नगरविकास खात्यामुळे नवी मुंबईचा बट्ट्या बोळ झालाय अशी उघड नाराजी बोलून दाखवली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे शिंदेंच्या पैसे खर्च करण्याच्या कारभारावर अंकुश येणार असल्याचं बोललं जात आहे। शिंदेंना त्यांच्या नगरविकास खात्यामधून एखादा मोठा निधी वितरित करायचा असेल तर त्या निधीचा सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं गरजेचं असणार आहे। महत्वाची बाब म्हणजे नगरविकास खातं हे मलाईदार खातं आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी शहर भागात नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी वाटप होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा निधी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये योग्य प्रकारे वितरित होतोय की नाही यावर आता फडणवीसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या वेळी महायुतीत कोणताही वाद होऊ नये आणि सर्व काही अलबेल राहावं याकरिता फडणवीसांनी शिंदेंच्या खात्यावर लगाम लावण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळातून समोर येते। नगरविकास खात्याच्या अंतर्गत राज्यभरात अनेक योजना सुरू आहेत, त्यामुळे या योजनांकरिता मोठा निधी द्यावा लागतो। पण आता यापुढे जर कोणत्याही आमदाराला किंवा नगरसेवकाला मोठा निधी हवा असेल तर त्या निधीशी संबंधित फाईल प्रथमतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल, पण त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाणार। या फाईलला फडणवीसांनी पाहिल्यानंतर आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच हा निधी मान्य केला जाणार आहे। पण फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कितपत वचनी पडणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याआधी सुद्धा फडणवीसांनी मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता, ज्यामुळे महायुतीत काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यात आता उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावरच फडणवीसांनी अंकुश लावल्यानं याचे महायुतीत काय पडसाद उमटतायत आणि एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।